आजच्या घडीला हम्म. ब्युटी इंडस्ट्रीमध्ये कोणते नवीन ट्रेंड आहेत? आता पाहिलं तर HD मेकअप, ग्लॉसी मेकअप, 3D मेकअप, तसेच आता ब्राझिलियन मेकअप पण आलेले आहेत. म्हणजे नवीन नवीन अपडेट होत आहे सगळं. अच्छा. हा, आणि अपडेट होणं गरजेचं आहे, पण आपल्या इकडे ते मेकअप चालत नाही. अच्छा. त्यामुळं शिकावं की काय करावं हा पण प्रश्न आहे. हा, हा. पण माझं उत्तर आहे की हे शिकलंच पाहिजे, शिकलंच पाहिजे. आणि कोणतीही कला वाया जात नाही. वाया जात नाही. अगदी अगदी. म्हणजे आता असं पण डिपेंड असतं का ग, की इकडे हे मेकअप चालत नाही, पुण्या मुंबईकडचे वेगळे मेकअप ट्रेंडिंग असतात आणि तिकडचे ट्रेंडिंग मेकअप हे इकडे यायला थोडा उशीर होते असं तुला हा, म्हणायचं? असं म्हणायचं. पण मला इथं हे पण सांगावंसं वाटतंय, जर आपण शिकल्यानंतर एखादी शिकायच्या आधी जर संधी आली तर आपण शिकलो नाही म्हणून आपल्याला आपल्या वाईट हातातून संधी, वाटणार. हा ती संधी त्यामुळं शिकलं पाहिजे. राईट 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 राईट. बरं, आजकाल महिलांमध्ये स्किन रिलेटेड अशा कोणत्या समस्या जास्तीत जास्त आपल्याला बघायला मिळतात, तुला बघायला मिळतात? मला माझ्या मते तर पिगमेंटेशन अच्छा. पिगमेंटेशन होम केअर न केल्यामुळं, तसेच रिंकल्स, अच्छा. त्याचबरोबर बऱ्याचशाच महिलांमध्ये ड्राय स्किनचा पण खूप प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे. मग आता पिंपल, पिगमेंटेशन हे कशामुळे जास्तीत जास्त होते असं तुला वाटतं? होम केअर न केल्यामुळं आणि सन प्रोटेक्शन न केल्यामुळं पिगमेंटेशनचा जास्त प्रभाव पडतो. मग अशा काही 2 टिप्स देऊ शकतेस का पिगमेंटेशन साठी, जे होम केअर साठी आहेत? हो, पिगमेंटेशन जर असेल तर त्या व्यक्तीने फेसवॉश यूज करावा, जो मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीचा असावा. अच्छा. जेवढे चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट तुम्ही यूज करणार तेवढा तुम्हाला रिझल्ट येणार. कारण लोक काय करतात, जास्तीत जास्त महिला पैसे वाचवायला बघतात. हा. 10 रुपये, 5 रुपये, 15 रुपये, हा हा. अशा पद्धतीचे, की त्यांची नाहीये. चूक नसते, परिस्थिती. मी बोलले ना मगाशी, हा. परिस्थितीमुळं होतं ते. हा. पण माझं तर म्हणणं आहे की चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट जर वापरले तर तुम्ही फेसवॉश, डे क्रीम आणि नाईट क्रीम, ह्या तिन्ही जर वस्तू तुम्ही वापरल्या तर तुम्ही नक्कीच पिगमेंटेशन मुक्त व्हाल. अच्छा. म्हणजे पिगमेंटेशन साठी डॉक्टरकडे जायची गरज नाही लागणार. हे झालं सामान्य महिलांसाठी. अच्छा. आणि जर का जी महिला बाबा खरोखर आपल्याला खर्च करू शकतो अशी व्यक्ती असेल तर महिन्यातून एकदा तिनं फेशियल केलं पाहिजे. पिगमेंटेशन साठी हायड्रा फेशियल आपल्याकडे अवेलेबल आहे. या हायड्रा फेशियल मुळे खरोखर रिझल्ट खूप चांगले आहेत. ओके. तर ते सुद्धा केलं पाहिजे. बरोबर. आणि जे आम्ही सांगतो ते रूल्स पण फॉलो केले पाहिजेत. अच्छा. तर 101% रिझल्ट. अच्छा. म्हणजे डॉक्टर कसे असतात, डॉक्टरांचं पेशंट ऐकतो, तसं महिलांनी ब्युटिशियन, आपल्या स्किनची डॉक्टर म्हणलं तरी ब्युटिशियन म्हणायला काय हरकत नाही. ब्युटिशियन लोकांचं ऐकलं थोडस तर आपल्या स्किनची केअर होऊ शकते. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की नॅचरल ब्युटी मेंटेन करण्यासाठी तू महिलांना काय सल्ला देशील? नॅचरल ब्युटी जर का आपल्याला व्हायचं असेल तर माझ्या मते होम केअर करणे गरजेचं आहे. हा बाबा, तुम्हाला प्रोडक्ट जर घ्यायचे नसतील तर नॅचरल आपलं घरी जे आहे, समजा बेसन, दूध, ह्याचा लेप लावू शकता. किंवा काकडीचा गर लावू शकता. पपई बेस्टच. अरे वा. बरेचसे टॅमॅटो आहे. अच्छा. हे सगळं तुम्ही नॅचरल यूज करू शकता. पण आत्ताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कोणाला वेळ नसतो. बरोबर. त्यामुळं आपल्याकडं मी सजेशन देईन की डे नाईट क्रीम होम केअर करणं गरजेचं आहे. अच्छा, बेस्ट. म्हणजे होम केअर थोडस गरजेचं आहे. म्हणजे पूर्वापार परंपरेपासून चालत आले ते डाळीचं पीठ, साय, हळद, ह्या गोष्टीने सुद्धा आपण नॅचरल ब्युटी मेंटेन करू. डाळीचं पीठ का लावतात माहितीये का? डाळीचं पीठ स्क्रबर सारखं देतं, फिलिंग देतं आणि स्पोर्स ओपन होतात. ओके. त्यामुळं आपल्याला डाळीचं पीठ, दुधामुळे सॉफ्ट होतं, स्किन सॉफ्ट होते. त्यामुळे हळदीमुळे कलर टॅनिंग. आपल्याला हळदी गुणधर्म चांगला दाखवलेला, औषधी गुणधर्म, प्रश्नच नाही, त्यात काय वादच नाही. हो. तर तुझ्या करिअर मधला एखादा मेमोरेबल क्लायंट एक्सपिरियन्स आहे? म्हणजे कसं की एखादी, आता
तुम्हाला सांगू इच्छिते मी की मी सुद्धा हिची क्लायंटच आहे आणि हिच्याकडून मी बरेच असे छान छान मेकअप करून आमचं फोटोशूट पण खूप चांगल्या पद्धतीने झालंय आणि खूप मस्त मेकअप करते. म्हणजे क्लायंट एक्सपिरियन्स म्हणजे तर माझा तर खूप हिच्यासोबत चांगला आहे. एक तर मैत्रीण तर आहेच, पण एक चांगली ब्युटिशियन म्हणून पण आहे. इतका मेकअप सुंदर करते आणि इतकं म्हणजे म्हणतात ना की नजर न लागो एवढे सुंदर माझे फोटो माझ्या तुम्ही पेजवर बघू शकता. ते हिनेच मेकअप केलेले आहेत सगळे. तर असा क्लायंट एक्सपिरियन्स तुझ्याकडे आणखीन काय आहे? आणखीन कोणता आहे आहे? ना. माझे रिलेटिव्ह मधलेच आहेत. अच्छा. मी ब्राईड मेकअप केल्यानंतर तिची आई समोर येऊन अशी रडायला लागली की माझी मुलगी किती सुंदर दिसते. बापरे. म्हणजे हे स्किल आमच्या हातामध्ये आहे याचा आम्हाला प्राऊड फील होतं वा. की एखादी व्यक्ती जरी म्हणजे सामान्य व्यक्ती असेल तर तिला सुंदर कसं बनवायचं अगदी हे स्किल आमच्या ब्युटिशियनच्या हातामध्ये आहे. बरोबर. त्यामुळं मला प्राऊड फील वाटतं. ग्रेट ग्रेट. मस्त मस्त. तर असे तुला मोमेंट्स बरेच असतील नाही का? हा, बरेचसेच म्हणजे असे आलेले आहेत. हा, वाव. आणि हेच मेन समाधान असतं. हा, आपल्या कामाची पोहोच पावती. राईट. तर ब्युटी प्रोफेशनमुळे महिलांना एक कॉन्फिडन्स मिळतो करेक्ट. असं तुला वाटतंय? हो. मग इथं येणाऱ्या नवीन मुलींसाठी तू काय म्हणजे असं सांगशील की इथे आल्यावर तो कॉन्फिडन्स कसा मिळवायचा आणि इथे आल्यावर किंवा ब्युटी क्षेत्रात आल्यावर त्यांचे काय आणखीन फायदे आहेत? ब्युटी क्षेत्रात प्रथमतः येण्यासाठी त्यांनी क्लासेस जॉईन केले पाहिजेत. नॉलेज, प्रॅक्टिस, त्याचबरोबर ब्युटी क्षेत्र हे असं आहे की भरपूर पैसा ह्याच्यामध्ये आहे, ओके. पण ह्याच्यामध्ये टिकणं पण तेवढंच गरजेचं आहे. बरोबर. काहीतरी कोणतरी नॉलेज थोडस देतं आणि आपण शिकून बाजूला होतो आणि त्याला नाव पडलं गेलं पार्लरवाली. हा, मला तर वाटतं की पार्लरवाली हे नावच कट केलं चुकीचं पाहिजे. आहे. चुकीचं आहे. हा. आम्ही काम करतो बरोबर. म्हणजे आम्ही काय म्हणजे त्यांचे आपण गडी नाही आहेत, बरोबर. आपण ऍज अ प्रोफेशनल ब्युटिशियन म्हणून काम करतो आपण. आणि इथं मला सर्व ब्युटिशियनना सांगू इच्छिते की पार्लरवाली न म्हणता ब्युटिशियन असंच नाव पडलं पाहिजे. अच्छा. आणि शिकायला येणाऱ्या मुलींनी क्लासेस केले पाहिजे, नवीन नवीन अपडेट केलं पाहिजे आणि कामात सतर्क राहिलं पाहिजे, तरच आत्मविश्वास वाढतो, कॉन्फिडन्स वाढतो. सगळ्यात महत्वाचा आणि अगदी माझ्या मनातला क्वेश्चन मी विचारते की मी तुला नेहमी बघते, एकतर तू मेकअपसाठी जात असतेस, एकतर तू क्लायंट करत असते स्वतःच्या पार्लरमध्ये जे हो. क्लासी ब्युटी पार्लर नावाने ओळखलं जातं. त्यात तुला मी ज्यावेळी फोन करेन, हा बोल ना कस्टमर आहे हातात, आणि मी एक अर्ध्या तासाने ज्यावेळी मी इन्स्टा बघत असते त्यावेळी तू एक अशा उपक्रमामध्ये भाग घेतलेली असतेस. सामाजिक कार्यात तुझी आवड पहिल्यापासूनच आहे? हो, वा, सामाजिक कार्यात आवड 2020 पासून माझी सुरुवात झालेली आहे. ग्रेट. म्हणजे मला हाच प्रश्न विचारायचा होता तुला की एवढ्या सगळ्या स्केड्यूल मधून तू सामाजिक कार्यामध्ये कसं काय आलीस आणि तुला तसा वेळ कसा मिळतो? खरं सांगायचं म्हटलं तर मला देवाने एक शक्ती दिलेली आहे. वा. हे काम तिकडचं, ते काम इकडचं, कसं त्याला मॅनेज करायचं. अच्छा. 2020 साली ज्यावेळी कोरोना आला त्यावेळी आम्ही कोरोनाचे हॉस्पिटलमध्ये ना डेड बॉडी कव्हर असू दे किंवा मास्क असू दे, फेस मास्क असू दे, शिल्ड असू दे, हे सगळे जे आहेत ते आम्ही सप्लाय करत होतो कोरोनात. का तर हॉस्पिटलमध्ये आम्हाला सर्टिफिकेट पण भेटले होते. वा. सगळं एन्युअल सगळी घरामध्ये असायची आणि मी बाहेर असायची. हो का? खूप छान म्हणजे त्यावेळीचा माझा अनुभव होता तो. पण तुला त्यावेळी भीती नाही वाटली की तुला कोरोना होईल आणि तुझ्या जीवाचं काहीतरी होईल, अशी नाही भीती वाटली? भीती नाही वाटली मला, कारण 2 मुली होत्या समोर आणि पोट चालणं पण गरजेचं होतं. आणि बरेच अनुभव सुद्धा मी घेतले, जिवंत अनुभव घेतले हे करत असताना. आणि एक सगळ्या ह्याच्यामध्ये एक चांगली ओळख निर्माण झाली. वा. आणि तुला एखादा अनुभव सांगावा असं वाटतो का कोरोनाच्या पिरियड मध्ये? तू असा काय एखादा मोमेंट किंवा एखादं अशी घटना बघितले.
इथं मला एक सांगू इच्छिते मी की कोणीच कोणाचं नसतं. डेफिनेटली. कारण ज्यावेळी कोरोनामध्ये तिथं बॉडी सुद्धा म्हणजे प्रेस सुद्धा घरी देत नव्हते की, कारण आम्ही स्वतः डेड बॉडी कव्हर आम्ही स्वतः तिथं माप घेऊन आम्ही तयार करून देत होतो आणि कोरोनाच्या पेशंटच्या जवळ म्हणजे एवढी मी रिस्क घेतलेली आहे. तू पीपीटी किट वापरत होतीस की नाही? नाही, मी कधीच वापरले नाही, बापरे. एक पण वापरला नाही. पण तरीही मी माझ्यातली जी पॉझिटिव्हिटी होती ती खूप स्ट्रॉंग होती बर. आणि पण केअर करत होते मी. म्हणजे करायलाच पाहिजे. हम्म. केअर करत होते. मग त्यामुळे माझी डॉक्टरांशी चांगली ओळख झाली. डॉक्टरांनी खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट दिला, अजून पण देतात. नवीन Great. नवीन कामामध्ये मला यश येतच. ग्रेट ग्रेट. म्हणजे मला असं म्हणतात की तू माती सुद्धा मार्केटमध्ये विकलीस तरी सुद्धा ते विकून येशील. वा वा. ह्या बाबतीत सुद्धा मला मार्केटिंग स्किल 101% मला सक्सेसफुल हे मला माहितीये, तुझं मार्केटिंग स्किल तर खूपच चांगलं आहे. पण तुला ते म्हणजे असं का बोललीस की तू कोणी कोणाचं नसतं, हा. असं काय घडलं तिथे? कोरोनामध्ये एक असा मला अनुभव आला की एक व्यक्ती ऍडमिट होती हम्म. हॉस्पिटलमध्ये. बरोबर. सगळे रिलेटिव्ह फॅमिली भरपूर होती त्यांची, जॉईंट फॅमिली असल्यामुळे भरपूर होती. आणि मी कोरोना पेशंटच्या जवळ जाऊन तिथं डेड बॉडी कव्हरचे बापरे. माप वगैरे घेणं सांगितलीस, किंवा हा. हे सगळं आम्हाला सर्टिफिकेट असल्यामुळे परमिशन होती. बर. आणि त्यावेळी मला असं वाटलं की ती व्यक्ती गेल्यानंतर कोणीही त्या व्यक्तीला भेटायला आलं नाही घरचं. बापरे. त्या व्यक्तीला अँब्युलन्स मध्ये घालून त्याला म्हणजे तू पाठवलं आता मगाशी म्हटल्याप्रमाणे कोणी कोणाचं नाही. नसतंय. अनेक अनुभव असा आला की एक मुलगा आणि आई, मुलग्याला कोरोना झाला होता. बर. आणि आई रिस्क घेऊन त्या मुलग्याजवळ हंबरडा फोडून रडत होती. हा अनुभव अंगावर शहारे आणण्यासारखा होता. बापरे. म्हणजे मुलग्याची ट्रीटमेंट सुरू असताना सुद्धा ती तिथं होती? असताना सुद्धा ती तिथे होती. बापरे. आणि तिच्या डोळ्यासमोरच तो मुलगा हो. गेला. आणि हा प्रसंग आहे निरामय मधला. बापरे. आणि तो मुलगा गेला तिच्या गेला. डोळ्यासमोर. आणि म्हणजे थोड्याच दिवसामध्ये 2 महिन्यानंतर आई पण एक्सपायर झाला. बापरे. खूप वाईट घडलं. कोरोना असा काळच होता, मग त्यामुळे असे बरेच अनुभव असतील तुला. बरेच अनुभव. अंगावर खरंच असं म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. भिकारी. खरंच आईशिवाय कोणी नसतं. कोणी नाही. आई वडिलांशिवाय दुसरं कोणी नसतं हा, जगात. आई वडिलांशिवाय. हा खरंच प्रत्येक स्त्रीला अनुभवाला असतोच. पण पूरग्रस्तांना मदत केली हे कोरोनाच्या आधी. त्यावेळी आपण बऱ्याच पूरग्रस्तांना आपण कपडे दिले, बरंच काय काय गोष्टी हा. दिल्या. त्याच्यानंतर मात्र तू फार अग्रस्थानी राहून समाजकार्यामध्ये आलीस. हो. ते कोणामुळे किंवा त्यांचं प्रेरणास्थान कोण? हा, तर ज्यावेळी आपण पूरग्रस्तांना डोनेट केलं सगळं, सॅनिटरी नॅपकिन असू दे, कपडे असू दे किंवा बरंच काय काय आपण डोनेट केलं. त्यानंतर आपल्या माई शाळेच्या प्रिन्सिपल टीचर आहेत शैला कांबरे मॅडम. बर. ह्या कामाची दाद त्यांनी घेतली. वा. त्यांनी मला त्यातून बाहेर काढलं, स्पार्क माझा बाहेर काढला आणि मी पहिला माझा अवॉर्ड घेतला, जो संभाजीनगरमध्ये राजमाता जिजामाताचा पहिला अवॉर्ड घेतला. ग्रेट ग्रेट. आणि मला प्राऊड फील होते की मी ते माझ्या स्वतःच्या हिमतीनं म्हणजे मी गेले आणि आले घेऊन पुरस्कार. अच्छा. नाही, खूप छान. आम्ही पण बघितलं ते तुझे स्टेटस मी नेहमी बघत असते. काही ना काहीतरी तू कार्य करत राहते, म्हणूनच म्हटलं यातून कसा वेळ मिळतो. मग आणखीन एक परवा दिवशी मी तुझा उपक्रम बघितला, जो माझं माहेर ह्या फाउंडेशनद्वारे होतं ते. तर त्याच्यामध्ये तू विधवा बायका आणि सिंगल मदर किंवा घटस्फोटित महिलांसाठी तू हळदी कुंकू केलंस. ह्याचं नेमकं हे काय? हा, तर माझं माहेर हे एक संस्था आहे. ह्याच्या मेन ओनर आहेत सुमित्रा पाटील मॅडम. बर. त्यांच्या मार्फत मी हा प्रोग्राम आपल्या इचलकरंजीमध्ये राबवला. बरोबर. हे राबवत असताना पण देव पाठीशी होता. तो बरोबर. अनुभव मी शेअर करू शकते का? डेफिनेटली. तर मला करायचं तर आहे हळदी कुंकूचा कार्यक्रम. बरोबर. हळदी कुंकवाची कन्सेप्ट मी ती का निवडली
हा, की घटस्फोटित, विधवा, ज्या सिंगल महिला आहेत, बरोबर. त्यांना समाजामध्ये एवढं मान दिलं जात नाही. हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला त्यांना वगळलं जातं. बरोबर आहे ना? तर त्यांना ही इतर स्त्रियांप्रमाणे दर्जा दिला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. आणि ह्याची सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. डेफिनेटली. म्हणून मी हा प्रोग्राम आपल्या इचलकरंजीमध्ये ठेवला. वा. आणि हा प्रोग्रामची मी जाहिरात ज्यावेळी डिक्लेअर केली त्यावेळी आमच्या समाजाचे विश्वनाथ मुसळे सर हा. यांनी मला डायरेक्ट पोस्ट बघितल्या कॉल केला, राधिका तू खूप चांगल्या प्रकारे तू कार्यक्रम घेत आहेस Right. आणि तुला माझ्याकडून काय मदत पाहिजे, मग तू हा कार्यक्रम घेत आहेस तर आपल्या समाजासाठी घेत आहेस का? तर मी त्यांना उत्तर दिलं की मी समाजासाठी घेत नसून ऑल स्त्रियांसाठी मी सगळ्या घेत. समाजाच्या स्त्रिया. मग त्यांना आणखीन प्राऊड फील झालं. त्यांनी म्हटले की ऑल समाजासाठी म्हणजे तू सगळ्यांचा विचार करायला लागले सर राधिका, Right. खरोखर खूप चांगलं, माझ्याकडून काय तुला अपेक्षित आहे? मग मी बोललं मला हॉल द्या. ठीक आहे, हॉल आणि चहा आणि बिस्किटचा खर्च माझ्याकडून, आपल्या वा. समाजाकडून. सही, एक नंबर. त्यांनी तो दिला. बस. अशा पद्धतीनं तो कार्यक्रम इतका छान प्रकारे सक्सेसफुल झाला. नाही खरंच खूप. मिनिमम 60 महिलांचं टार्गेट होतं. 45 महिला उपस्थित होत्या. हो अगं, खूप आम्ही मस्त. इडली वगैरे सगळं, नाश्त्याला पण युनिक काही तर ठेवलं हो होतं. हो हो. वडापाव, दाबेली हे कायम हा. असतंच, पण आपण म्हटलं काहीतरी चांगलं देऊया, बरोबर. असा आमचा प्रयत्न. पण तो सक्सेसफुल झाला. झाला. मी स्वतः तिचे स्टेटस बघितलेत. अक्षरशः इतक्या लेडीजने एन्जॉय केलं माहितीये, आणि ते सगळं गेम अँकरिंग सगळं हे हिनं मॅनेज केलेलं. इतकं म्हणजे खरोखर प्राऊड फील करण्यासारखी गोष्ट आहे. कारण की समाजात आजही ह्या काळात विधवा महिलांना थोडस असं बघितलं जातं की हिला हळदी कुंकूला का बोलवायचं, हिचा अजून नवरा नाहीये, किंवा असं पण विचार करतात बायका की बाबा हिला चांगलं वाटेल का, समोरून पण विचार होत आहे की बाबा ह्या लेडीजला चांगलं वाटेल का, किंवा कुठं ना कुठेतरी असं समाजाचा असा एक कोपरा आहे की जो विधवा बायकांना अशा इव्हेंट्स मध्ये इन्व्हाइट नाही करत, किंवा हळदी कुंकूला त्या म्हणजे पात्रतेच्या नाहीत, असं कुठं ना कुठेतरी विचारसरणी अजूनही आहे. पण त्या विचारसरणीला झुगारून खूप चांगलं काम सुरू केलंय. मी पण तिला खरंच अगदी मेसेज केला की खरंच खूप मस्त आहे. म्हणजे मला शॉक बसला पोस्ट वाचून की त्या महिलांसाठी तू हे एक अनुभव असे आलेत, एकच नाही अनेक अनुभव असे आले, महिला अक्षरशः मिठी मारून रडलेत. वा. म्हणजे खरोखर आमच्यासाठी तुम्ही विचार करताय, ह्यातच आम्ही जिंकलो. म्हणजे एका महिलेने त्या महिलांसाठी केलेला विचार हा खरंच खूप वाखाणण्याजोगा आहे. खरंच अगदी छत्रपती शिवरायांनी जसं प्रत्येक महिलेला मान दिला, मान खरंच स्वराज्यामध्ये होता मान, आई म्हणून बघितलं जायचं. खरंच मी पण खूप कौतुक करते ह्या गोष्टीसाठी तुझं. मला खूप आवडला तो कन्सेप्ट तुझा, खरंच खूप आवडला. आणि दरवर्षी तू कन्सेप्ट घे, खरंच गरजेचं आहे त्या महिलांसाठी. कसं आहे, काम करतच राहणं, आपल्याला उरलेलं आयुष्य समाजासाठी वाहून देणं, असं मला वाटतं. मी बरेचसेच पुरस्कार घेतले, हा एकच नाही, जवळजवळ 20+ पुरस्कार माझे आहेत. वा. हे पुरस्कार नसून हे कामाची माझ्या पोहोच पावते असं मला वाटतं. थोडस आता मी तुझ्या प्रोफेशन कडे वळते. क्लासी ब्युटी पार्लर काढण्यामागचं आणि ते नाव देण्यामागचं काय? क्लासी ब्युटी पार्लर हे नाव देण्यामागचं कारण काहीतरी युनिक नाव आहे म्हणून ते नाव दिलं. आणि मला समाजातल्या असेल किंवा बाहेरच्या महिला मुली असतील, ज्या एक्सपर्ट आहेत त्यांना कोणीही शिकवू शकतं. 100%. बरोबर आहे. बरोबर. ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशांची पण इच्छा असते की मला पार्लर शिकायचं आहे किंवा काय, मी अशा मुलगीला पण एका तयार केलेलं. वा वा, ग्रेट. म्हणजे तिला लिहिता वाचता येत नसताना तू काहीच कळत नाहीये, पण तिला मी त्याच्यामध्ये एक्सपर्ट केलेलं आहे. आता तिच्याकडून फेशियल असेल किंवा हेअर स्पा असेल किंवा हेड मसाज असेल, ह्या गोष्टी अगदी सहजतेने एक्सपर्टपणे पार पाडते ती. वा. म्हणजे लिहिता वाचता येणं गरजेचं आहे असं पण नाहीये, स्किल्स आहे डेव्हलप केल्यास तिच्या. लिहिता वाचता येणं पण गरजेचं आहे, पण काही कारणास्तव मुली म्हणजे आवड नसते शिक्षणाची, पण त्यांना दुसरी आवड असते करिअरची. बरोबर. तर त्या सुद्धा महिलांना आपण शिकवणं गरजेचं आहे. म्हणजे
मला इथं एक थोडस सांगावं वाटते की मी वर्कशॉप पण घेते. अच्छा. सेल्फ मेकअप सेमिनार, बर. परत वर्कशॉप. तर हे घेण्यामागचं माझं कारण आहे. तर प्रत्येक महिलेला वाटतं की मी सुंदर दिसावी, बरोबर. पण काही गरीब महिला असतात हम्म. किंवा काहींना खर्च परवडत नसतो पार्लरचा. बरोबर. तर अशा महिलांना मेकअप रोज रोज करणं किंवा मेकअप करणं त्यांना जमत अफोर्डेबल नसतं. हा. अवेलेबल होत नाही. हम्म. तर अशांना ऑन द स्पॉट मेकअप शिकवणं आणि अच्छा. त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल वाढवणं. मस्त मस्त, खरंच खूप छान वाटलं. आता एक छोटासा आपण गेम खेळतोय, हो. रॅपिड फायर म्हणून एक फन सेगमेंट आहे. हो. मी तुला एक 2 ऑप्शन देते, त्या ऑप्शन मधला तुला कुठला पटकन आवडतोय तो बोलायचा. हम्म? पण त्याच्यासाठी गिफ्ट काय नाहीये, पण रॅपिड फायर आपण हो, एक चालेल. गंमत म्हणून. हो. बरं, मेकअप की नॅचरल लुक? खरं सांगितलं तर म्हणजे उत्तर दिलं तर नॅचरल मेकअपच असावं. नॅचरल लुक म्हणायचं. नॅचरल लुक. हा. कारण की नॅचरल लुक हा असावाच, पण ऍज अ मी ब्युटिशियन असल्यामुळे मला वाटतं की मेकअप मेकअप. कारण नॅचरल लुकला सुंदर बनवण्याचं काम ब्युटिशियन माझ्याकडे. असतं. राईट. बर, लिपस्टिक की काजल? लिपस्टिक. का बरं? लिपस्टिक मुळे सौंदर्य खुलून दिसतं. जास्त खुलून दिसतं. हा. राईट. ब्राईड मेकअप की पार्टी मेकअप? पार्टी मेकअप. ह्याच्या मागचं कारण? कारण प्रत्येकाला पॉसिबल नसतं की ब्राईड मेकअप करणं. अच्छा. पार्टी मेकअप आपण जेवढे चांगले प्रोडक्ट यूज करीन हा. आणि तसे त्या पद्धतीनं आपण डेली पार्टी मेकअप किंवा काही करू शकतो. अच्छा. सलून की होम सर्व्हिस? सलून. का, ह्याच्या मागचं कारण? कारण सलून म्हटलं तर एक आपली इमेज तयार होते, बरोबर. कॉन्फिडन्स वाढतो बरोबर. आणि आपला ऍटिट्यूड पण थोडासा वाढतो, पण बरोबर. चांगल्यासाठी. बर. आता एक फुल अँड फायनल, हा. ब्युटिशियन की सोशल वर्कर? खूप मोठ्या कवड्यात टाकलं. तसं म्हटलं तर माझ्या दोन्हीही अस्तित्व आहे ते. अच्छा. हा. म्हणजे दोन्हीमुळे तुझं अस्तित्व हो. असल्यामुळे तू ह्यातलं एकही, निवडणार नाही. दोन्ही पण तू चूज दोन्ही पण. करतेस. अरे वा वा, बेस्ट. खूप छान वाटलं आज तुझ्याशी खूप मनसोक्त गप्पा मारून. मन नाही भरलं तरी पण आपल्या टाइम अभावी आपल्याला हे थोडंसं इथं थांबवतीये, पण खूप छान वाटलं. तुझा प्रवास खरंच मला माहित नव्हता एवढा स्ट्रगल मध्ये गेलाय, आणि त्या स्ट्रगल मधून तू इतकी हिऱ्यासारखी चमकतीयस. समाजात तुझं नाव आहे, सामाजिक कामात तुझी ओढ आहे. तर हे बघून, हे ऐकून मला आणि माझ्या सगळ्या प्रेक्षकांना खूप छान वाटलं असेल. तर राधिका, आमच्या सेटवर आल्याबद्दल, माझ्यावर गप्पा मारल्याबद्दल तुझं मनापासून धन्यवाद. वेळात वेळ काढून तू इथं आलीस, माझ्यासाठी वेळ दिलीस, आणि यातून तुझं क्लासी ब्युटी पार्लर तर खूप चांगलं चालणारच आहे. आणि दुसरी गोष्ट, समाजकार्य जे सुरू आहे ते सुद्धा असंच निरंतर चालत राहावं, ही माझ्या स्मार्ट इचलकरंजी टीम कडून आणि माझ्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर मला इथं तुम्ही तुमच्या टीमना आणि तू मला इथं इन्व्हाइट करून मला तुमच्याशी संवाद साधण्याचा चान्स दिला, त्याबद्दल मी तुमच्या टीमची आणि तुझी खूप खूप आभारी आहोत. आणि थँक्यू. तुम्ही खूप चांगलं काम करताय, की हे तुमच्या कामासाठी शुभेच्छा माझ्या. थँक्यू सो मच. बरं, प्रेक्षकांना सांगू इच्छितेस का क्लासी ब्युटी पार्लर तुझं कुठं आहे? हो, प्रेक्षकांसाठी माझा ऍड्रेस आहे क्लासी ब्युटी पार्लर अँड ट्रेनिंग सेंटर, वर्धमान चौक, इचलकरंजी. तर धन्यवाद. नक्की सगळ्यांनी क्लासी ब्युटी पार्लरला भेट द्या. तिथं ती मुलींना घडवते पण आणि सौंदर्य उजळवते पण. खूप छान प्रकारे ती ट्रीटमेंट देते, कामं करते. आणि कुणाला जर शिकायचं असेल तर नक्की हिला कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट नंबर आमच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेलच. त्यासाठी तुम्ही वेळात वेळ काढून माझा पॉडकास्ट बघितल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.